तर जय श्रीराम मित्रांनो. आज आहे ना सकाळी सकाळी उठून ऑफिसला चाललो होतो बरं का. आयला मोकर थंडी बरं का रस्त्यानं जात असताना. की खतरनाक थंडी वाजत होती हो. पण तरी पण म्हणलं यार सकाळी सकाळी ऑफिसला जायचंय. चला आज ऑफिसला जा. ऑफिसला जाताना भाऊ सरांचा फोन आला. त्याने आपल्या हैदराबादून जी गाडी पार्सल करेल होती म्हणे कुरिअरनं, ती आपली गाडी आली म्हणे बरं का आज. तर तेवढ्यात त्या गाडीवाल्याचा फोन आला भाऊ. त्याने माझ्याकडे काही माणसं नाही म्हणे भाऊ बाकी सामान काढायला. तुम्हाला माणसं पहा नाही म्हणे. आयला म्हणलं इथं कुठं माणसं पहा भाऊ. तर माणसं बघत असताना भाऊ एक पण माणूस नाही सापडला बरं का. मग आम्हीच ना पोरांनी ना ते सामान सगळं खाली घेतलं बरं का. सामान खाली घेतल्यानंतर काय आमचंच आम्हीच खाली घेतलं आणि आम्हीच टाकलं बरं का ती गाडी. हॅलो. मग काय भाऊ गाडी बिडी खाली घेतली आम्ही. आणि बघू शकता मित्रांनो तुम्ही गाडी आपली कुरिअर जशी गेली ती होती तशीच कुरिअर मग बरोबर आपल्याकडे समोर आलेली बरं का. कुठेही आपल्याला स्क्रॅच दिसणार नाही. कुठेच आपल्याला स्क्रॅच पडलेला कधीच दिसणार नाही. मित्रांनो एकदम भारी कुरिअर गेल्यावर गाडी आपली हैदराबाद वरून छत्रपती संभाजीनगरला आलेली आहे. कमीत कमी खर्चात ही गाडी आपली कुरिअर नाही तर आलेली आहे. मित्रांनो तुम्ही बघू शकता पॅकिंग कशी केलेली आहे त्यांनी. एकदम भारी पॅकिंग करून आणि आपल्याकडे गाडी पोहोचत केलेली आहे. तर मित्रांनो तुम्हाला कधी गाडी कुरिअर करायची असेल तर तुम्ही करू शकता. कारण की कुरिअरने मित्रांनो एकदम भारी पार्सल घरी येतं बरं का पॅकिंग. तर मित्रांनो तुम्हाला कधी कुरिअर गाडी करायची असेल ना तर तुम्ही बिंदास करू शकता बरं का. कारण आमची गाडी ना हैदराबादहून संभाजीनगरला एकदम सुखरूप आलेली बरं का. तुम्ही बघू शकतात एक पण स्क्रॅच पडलेला नाहीये. तर या पद्धतीने तुम्ही कुरिअर जर केली तर तुमची गाडी एकदम सुखरूप येऊ शकते. तर आज आहे ना थोडस काम राहिलं होतं ऑफिसचं. तेवढं म्हणलं चला आज तेवढा रिपोर्ट एक बनवून घेऊ. तेवढा एक रिपोर्ट बनवलं बॉस. त्यात काय मग आज गेस्ट येणार होते त्यामुळं जरा मित्र ते कडक मध्ये होते थोडसे. शर्ट पॅन्ट बींट वगैरे. मग काय फोटो बिटो काढले त्यांच्यासोबत. मग व्हिडिओ बनवले आणि त्यानंतर काय थोडीशी साफसफाई राहिली होती. गेस्ट येणार होते त्याच्यामुळे आमचे बंडू मामा हे तिरुपती बालाजी येऊन आले ते बरं का भाऊ. पण काय ते म्हणी थोडसा हातभारा लावतो मी. मग काय त्यांनी साफसफाई केली थोडीशी. बघू शकता मित्रांनो तुम्ही. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा. जय श्रीराम.